तुम्हाला माहिती आहे का, गुगलवर दिवसातून 8.5 अब्जपेक्षा जास्त गुगल सर्च केलं जातं. म्हणजे जगात एक व्यक्ती दिवसातून एकदा तरी सर्च करतो. हे गुगल सर्च करणं फ्री असतं, जसं की गुगल मॅप्स वापरणं, यूट्यूबला व्हिडिओ बघणं, हे सगळं फ्री असतं. पण तरी पण गुगलची मार्केट कॅप ही 2 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. हे कसं होऊ शकतं? तर आपल्याकडनं पैसे न घेता ही एवढी श्रीमंत कंपनी कशी आहे? तर आज आपण हेच समजून घेऊया की गुगल नक्की पैसे कसं कमवत असतं. गुगल नावाच्या अतिशय लोकप्रिय सर्च इंजिनचा शोध संगणक शास्त्रज्ञ लेरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी लावलेला. साईटचे नाव गुगलच्या नावावर ठेवण्यात आलेले. सुरुवातीला गुगल हे फक्त एक साधं सर्च इंजिन होतं. 2000 वर्षी गुगलने एक मोठं पाऊल टाकलं आणि गुगलने ॲडवर्ड्सची पद्धत आणली. त्याला आताच्या काळात आपण गुगल ॲड्स म्हणून ओळखतो. इतर व्यावसायिकांच्या जाहिराती गुगलवर दाखवायचे आणि त्यातून गुगल पैसे कमवायला लागला. नंतर हळूहळू गुगलने अनेक स्वतःची उत्पादने आणली. 2004 मध्ये जीमेल आणलं, 2005 मध्ये गुगल मॅप्स आणलं की त्याने जगाचा नकाशाच बदलून टाकला. नंतर 2006 मध्ये यूट्यूब आणलं. हे सगळं काही सक्सेस झालं, पण नंतर गुगलने गुगल वेव्ह आणलं, ते फेल गेलं. नंतर गुगल प्लस आणलं आणि फेसबुकच्या शर्यतीत हे गुगल प्लसही फेल गेलं. गुगल हँगआउट चॅट करण्यासाठी वापरलं जायचं, पण ते 2022 मध्ये बंद करण्यात आलं. गुगलचे असे 2000 ॲप्स फेल गेले, पण तरी गुगलने एवढे पैसे कमवले कसे? ते गुगलच्या सर्च ॲडच्या मदतीने. हे बघू की गुगलने 2022 मध्ये पैसे कसे कमवले. 2080 बिलियन डॉलर्स कमवले. त्यातून 58% हे पैसे गुगल सर्च इंजिनच्या जाहिरातींमधून आणि 11.7% हे वेबसाईटवर दाखवल्या जाणाऱ्या ॲड्समधून आणि नंतर 10.5% हे यूट्यूब ॲड्सने जे की तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये जे ॲड्स बघताय, व्हिडिओ बघताना त्या ॲड्समधून त्याने पैसे कमवले. या यूट्यूब ॲड्सने यूट्यूबर्सला आणि गुगलला पैसे मिळतात. तर इतर व्यावसायिकांच्या जाहिराती गुगलवर दाखवायचे आणि त्यातूनच ह्या सगळ्यातनं गुगलला पैसे मिळत असतात. अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.